आणि संत जीवनाचं एक विशेष महिमान सांगणारा अभंग आहे. या अभंगावर सेवा सांगण्याच्या अगोदर दोन शब्द परिहार सांगायचा तो असा आहे. आपल्या या गणोरी गावामध्ये खरं म्हणजे ही गणोरी देवाची म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि म्हणून श्री क्षेत्र गणोरी या गावामध्ये मला वाटतं मला हरिभक्तीपरायण गुणाजी महाराजांनी सांगितलं येता येता की या परंपरेला या उत्सवाला हे किती वर्ष चालू आहे? 86 वर्ष. अर्थात हे एक अद्भुत आणि प्रकार आहे हा. बऱ्याच ठिकाणी ह्या परंपरा टिकत नाहीत. शताब्दीपर्यंत तुमचा आता प्रवास पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे 100वी तुम्ही आता संपन्न करणार आहे या उत्सवाची शताब्दी आणि तुम्ही साजरी करणार आहात. फार दीर्घ कालापासून ही परंपरा तुमच्या हाताशी आहे. याचं कारण जर काही असेल तर तुम्ही संतांची सेवा केलेली आहे आणि ज्या साधकानं ज्या शिष्यानं ज्याला देव पाहायचाय, ज्याला देव ओळखायचाय, ज्याला देव जाणायचाय अशा शहाण्या माणसानं संत सेवा केली पाहिजे आणि ते शहाणपण तुमच्याकडे आहे. विठाला नाथ महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं की तुम्हाला देव जर मिळवायचा असेल तर जगामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत शास्त्रांतरामध्ये. पण तुम्हाला दिसणारा असणारा गोचर होणारा जो उपाय आणि संतांनी सांगितलेला आहे त्याचं नाव जर काय असेल तर हरी हरी प्राप्तीचा उपाय. पण तो सांगितलेला उपाय आपल्याला पचन पडत नाही. तो आपल्याला जरी आपण ऐकला तरी तो आपल्या आचरणासाठी सोयीचा. कारण धरावे संताचे ते आपण संताचे पाय धरतो म्हणजे काय करतो? संताचे पाय धरावे या शब्दाचा अर्थ काय होतो? लगे पाय धरल्यानं ती सेवा होते असं नाही. त्या पायाच्या ठिकाणी ज्ञान राहतं. त्या हरीच्या प्राप्तीसाठी लागणारं जे ज्ञान आहे ते संतांच्या पायाजवळ मुक्कामाला राहतं. ते ज्ञान कुठं राहील? ज्याला ज्ञान आहे त्याच्याजवळ ज्ञान राहील ना. आणि संताकडे ज्ञान आहे पण ते ज्ञान स्वयंभू आहे. आपल्याला इकून तिकून गोळा करावं लागतं.
आपण जमा करतो. त्यांचं ते उपजताचं ते ज्ञान जन्माला आलेलं आहे आणि ते ज्ञान राहण्याची जागा पायाजवळ आहे. ते ज्ञान राहण्याची जागा कुठं आहे? कोणाच्या? म्हणून संतांच्या तोंडाला महत्व नाही, संतांच्या अंगाला महत्व नाही, संतांच्या पायाला महत्व आहे. आपण चरण पादुका स्थापन करतो का अन्य काही? आता जर समजा ते जर इथं ब्रह्मलीन झालेच नसतील आणि आपल्या श्रद्धेनं जर त्यांची समाधी बांधायचं असेल तर काय आणतो आपण? चरण पादुका आणतो. कारण तिथं ज्ञान आहे आणि आपलं आडलं कशात? ज्ञाना वाचूनच तुमचं माझं सगळ्यांचं अडलेलं आहे. आणि ते ज्ञान तिथं राहतं. ज्यांनी त्या चरणाची सेवा केली त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून त्या ज्ञानाशिवाय देव जाणता येत नाही. कारण देव जाणण्याची प्रक्रिया वेगळी आहे. देव डोळ्याने दिसत नाही, देव कानाला ऐकता येत नाही, देव अनुभवावा लागतो आणि अनुभवण्याकरता ज्ञान लागतं. ते ज्ञान त्या संतांच्या पायाजवळ आहे आणि त्या पायाची सेवा केल्याशिवाय ते ज्ञान भेटत नाही. तुम्ही बघा, ज्यांनी गुरुची सेवा केली त्यांना गुण प्राप्त होतो. ज्यांनी वर्गामध्ये मास्तर पुढे उंबरटपणा केला नाही, ज्यानं त्यांची आज्ञा पाळली, ती मुलं मेरिटमध्ये येतात. त्या मुलांना कुठल्या आरक्षणाची गरज सुद्धा पडत नाही. आपल्या अडचणीमुळे आपल्याला आरक्षण मागायची पाळी आली नाही, तर हुशार विद्यार्थ्याला कशाचीच गरज नाही. अर्थात त्याची ती लायकी आहे, त्याची ती योग्यता आहे. देव जाणायचं असेल तर संत पाय धरले पाहिजे, म्हणजे संताची सेवा केली पाहिजे. मी आल्यानंतर मी ऐकून होतो की रामलाल बाबाचं वास्तव्य फार पुराण काळापासून सर्वात जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी बाबा फिरले असले तर सर्वात जास्त प्रेम कोण्या गावावर होतं बाबाचं? तुमच्यावर होतं. तुमच्यावर म्हणजे इथल्या दगडा मातीवर नव्हतं प्रेम. तुम्ही इथं जे राहत होते, त्यांची जी श्रद्धा होती, त्यांच्या ज्या भावना होत्या त्या श्रीमंत होत्या. या मंडळीच्या भावना आणि श्रद्धा कशा होत्या? श्रीमंत होत्या. आणि संतांना फक्त भाव पाहिजे. देवाला सुद्धा काय पाहिजे? भावाची कारण आवडत्या देवाची शपथ घेऊन सांगतात की गाड्या हो, इथं तुम्हाला अंतःकरणातून प्रेम पाहिजे. भाव म्हणजे काय? प्रेम. आणि प्रेमा वाचून परमार्थामध्ये रस मिळत, आनंद मिळत नाही. आणि ते प्रेम तुम्ही बाबांना दिलं. आणि जिथं प्रेम मिळतं तिथं माणूस राहत असतो. जिथं प्रेम मिळतं तिथं माणूस त्याच्या बंगल्याकडं, त्याच्या झोपडीकडं, त्याच्या परिस्थितीकडे कोणी पाहत नाही. त्याच्या हृदयात असणाऱ्या प्रेमाकडे तो पाहत असतो. आणि त्या प्रेमानं माणूस बांधला जातो, चिकटला जातो, सुटत नाही. म्हणून मैत्री प्रेमाची असावी का देणं घेण्याची असावी? परिस्थिती अशी आपल्या पुढं की संयोजकांना आपल्याला नियम घालून दिलेला आहे, 10:30 येण झालं पाहिजे. सुरुवात कधी करा आणि कशी करा, पण येण कुठं झालं पाहिजे? 24 तारखेला भेटलं पाहिजे. पण बाकीचं कसं करायचं ते करा. तोपर्यंत तुम्हाला किती पडायचं, कसं जमा करायचं, कसं सांगायचं, कुण सांगायचं, किती प्रमाण घ्यायचे. आता तुम्ही एवढे प्रमाण देणार आहे की मला बोलायचं सुद्धा काम नाही. एवढे प्रमाण द्यायचा. मंडळी,
इतकी चांगली मंडळी, गायक वादक, मला सर्वांचे तत्वता सगळ्याचे नाव माहित नाही. आणि या खात्यात हुकून चुकून घेईन, बाकीचे तसेच राहतील तर बाकीचे म्हणतील आम्हीच काय याचा मान करू होता. असं होऊ नये म्हणून सर्वांनाच धन्यवाद देतो. आणि नियोजन करणारे आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली आहेत. तुम्हाला लाभलेत ते. जसं तुम्ही बाबाला जपलं तसं या बाबाला जपा. ज्यांनी संत जपले त्यांचा परमार्थ शेवटपर्यंत यशस्वी होत असतो. कारण संतांच्या संगतीशिवाय परमार्थ शेवट जातच नाही. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाला कुबुद्धी लवकर होते, दुर्बुद्धी लवकर होते. आणि ती जर टाळायचं असेल तर सद्बुद्धी करता संत संगती मध्ये राहावं लागतं. महाराजांनी गेली 3 वर्षापासून वातावरण तयार केलं. आता तसं तुमचं वातावरण तयारच आहे. पण आणखी त्याच्यामध्ये दुधामध्ये काय पडली? साखर पडली. दुधाचं वैभव वाढलं. मी तुम्हाला विषय असा सांगत होतो की प्रेम आहे तुमचं बाबावर, म्हणून बाबा सर्वाधिक इथं राहत होते किंवा येत होते. बाबांची समाधी घेण्याची इच्छा सुद्धा कुठं होती? काही कारणाने ते झालं नाही, जाऊ द्या. पण संतांच्या बाबतीमध्ये तुमच्या हृदयात असलेलं प्रेम मात्र गौरवास्पद आहे, धन्यवाद देण्यासारखं आहे. माऊली, परमार्थ प्रगट करण्याचे साधनं भरपूर झाले. इतकं चांगले आता हे. आता तुला झोप घ्यायचं का बे नुसतं? आज महाराज काही त्रास देणार नाही. वर कर, खाली कर, दर्शक हे सोड ते सोड, त्याला काही कळत नाही त्या महाराजाला. ते रिकाम त्याला बेजार करत आल्यावर बाईक रिकाम बेजार करत त्या महाराजाला कोणत्याच कळत नाही. स्वर तो मास्टर त्याच्यातला, तो मास्टर आहे. मास्टरला कळतं किती द्यायचं, काय सोडायचं, गायकाला किती द्यायचा, इथं किती द्यायचा, इथं किती द्यायचा, इथं किती द्यायचा, इथं किती द्यायचा, म्हणजे इकडं असला तर. आणि जर हे जर कळत नसेल तर ते मास्टर नाही. ऑपरेटर कशाला म्हणतात? 1000 रुपये रोज असेल तुला, तू मालक असेल तर मग तुला सगळा तो हाच रोज आहे. पण नोकर असेल तर 1000 रुपये रोज घेतो ऑपरेटर. ऑपरेटरला अक्कल राहते त्यातली. आणि कीर्तनकारण कशाला पाजाला मध्ये? मी तुला काही सांगणार नाही कुणी कुण कर, कुण सोड. कारण हे तुला माहित आहे आणि मला माहित नाही. मी सांगणं योग्य नाही. मला कीर्तन सांगताय याच्यातलं काही सांगता येणार नाही. आणि ज्याला जे सांगताय तेच बोलाव. राजकारणातलं कीर्तनकारण बोलू नाही, कारण त्याला त्याची अक्कल नाही. कीर्तनकाराला राजकारणात काय लागतं हे कीर्तनकाराला कळत नाही. म्हणून कीर्तनकाराने शक्यतो त्याच्याविषयी बोलू ज्याचं ज्ञान आहे. त्याचं ज्ञान प्रकट करणं हे अज्ञानच आहे. आपल्याला ज्याच्यातलं कळतं ते मोकळ्या मनानं बोलावं. कीर्तनच सांगता येईल मला फक्त. दुसरं बाकी तुमचा व्यवहार सांगता येणार नाही, तुमचं राजकारण सांगता येणार नाही, यथंभूत असा इतिहास बरोबर सांगता येणार नाही. पण संतांच्या प्रमाणानुसार कीर्तन मात्र तुमच्या पुढे मांडता येईल. मला हे सांगायचं होतं की सगळं समृद्ध आहे. पूर्वी होतं काय मंडप? लग्नाला मंडप नव्हते पहिले असे. लग्नाला मंडप नाही अजून सुद्धा. अलीकडे इतकी सुधारणा झाली की बिगर मंडपाचे लग्न सुरू झाले. इतकी सुधारणा झाली महाराज परमार्थामध्ये. तुम्हाला सांगतो आता फक्त सोन्याचे टाळे यायचे राहिले आता, आणि सोन्याचे पट्टे यायचे राहिले. आले काही ठिकाणी. मृदंग किती आहे आता? तुम्हाला डोकं चालवाच काम नाही. मोबाईलच निघला. कुणकुणवर कुणकुण. ही फक्त जुन्या लोकांना अक्कल होती. त्यांच्याकडे तो मोबाईल फिट होता. आता तुमचा बाहेरून आला 15,000चा 20,000चा जो असेल तो. म्हणजे वाजवणाऱ्याला सुद्धा तकलीफ राहिली. आमचे पांडुरंग बाबा नुसते असं करायचे आणि बराबर एकाच ठिकाणी ठोका मारायची का लागला बाबा. त्याचं कारण होतं ते सगळे घर सारखे आले की ते सारखं लागतं. ते शास्त्र आहे. ते वर खाली असतं. कशामुळे होतं? जिथं ताण बसलं ते वर जातं, थोडं ढिल्लं पडलं खाली येतं. दुसरं काय? पण ते महाराजांना कळत होतं. ते सगळ्या महाराष्ट्राचे गुरु झाले या मृदंग क्षेत्रातले. नंतर अनेक त्यांनी तयार केले शिष्य. मला हे सांगायचं होतं की परमार्थामध्ये बाह्यांगाने असणारा जो काही सेवाभाव आहे तो समृद्ध आहे. तुम्हाला पैसे काही कोणी कमी देत नाही. आता तुम्हाला फिरायला गाड्या आहे, घोड्या आहे, सगळे साधनं चांगले, गाणारे चांगले, वाजवणारे चांगले. पेटी शिवाजी महाराज आमच्या पुढे होती 1 वर्ष. 1 वर्ष आमच्या पुढे होती ढोक महाराजाची पाठवलं. मी त्याच्या मागे हे सहपाठी ढोक महाराजांनी आणि मी अशा पाठीवरचा पाठी. 1 वर्ष मागे होतो मी. सगळ्याच पण सारखं राहत नाही. ढोक महाराज दुसऱ्या वर्षाला असतानाच प्रसिद्ध झाले. मी त्या बारामतीजवळ बारामपूरला सप्ताह केला. तिथं पहिली तारीख त्यांची घेतली 2ऱ्या वर्षाला असतानाच. आणि बारामतीने उचललं त्यांना जास्त.
सुरुवातीला बारामती परिसरामध्ये जास्त उचललं. महाराज प्रसिद्ध आहे, आजही प्रसिद्ध आहेत ते. प्रारब्ध वेगळं आहे प्रसिद्धीचं, ज्ञानाचा आणि प्रसिद्धीचा काही संबंध नाही. अहो जरांगे सारखे माणसं कोणालाच माहित नव्हते, ते ऑगस्टाची 29 तारखेपासून सगळ्या भारताला माहित झाले. प्रारब्ध कधी उत्सव म्हणून सांगता येत, प्रसिद्धीचं प्रारब्ध वेगळं असतं, पण वास्तव जे असतं ते मात्र कोणालाही बदलता येत. पण दुष्काळ जर कशाचा असेल आपल्या परमार्थामध्ये, आता महाराज श्रद्धा कमी झाली, श्रद्धेचं दारिद्र्य निर्माण झालं, भावनेचं दारिद्र्य निर्माण झालं. पूर्वी संतांची सेवा केली जायची, 7 दिवस महाराज गावात राहायचे, गावात 7 दिवस राहिल्यामुळे गावातलं वातावरण बदलून जायचं आणि परिवर्तन व्हायचं. काल्याच्या दिवशी जाताना सगळं गाव रडायचं, महाराज रडत रडत जायचे, म्हणजे पैसे वाचून नाही. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न आता अलीकडे निर्माण झालं. मला म्हणे महाराज गाडी आणा, म्हणलं गाडी आणतो पण रिकामा भार कशाला पाडतो, म्हणजे मला गाडीचे पैसे कमी द्या, पण मी एसटीने येतो, मला गाडीला जे पैसे द्यायला लागते तेवढे कमी द्या. पण मी गाडीनं घोडीनं बाडीनं दाडीनं आश्रमानं एवढ्यानं मोठं होतं माणूस, होत काय हरकत नाही. पण हे मोठं होणं खरं नाही. हे कदाचित असू शकतं, चांगली गोष्ट आहे. ज्याच्याकडे मठ असेल, ज्याच्याकडे आश्रम असेल, ज्याला दाढी असेल, ज्याला चांगली बॉडी असेल, ज्याच्याकडे गाडी असेल, ज्याचं बरं आहे, मी त्याला जळत नाही. पण तेवढ्यावर भागत असेल तर असं समजू नका, त्याच्या पुढचा प्रवास वेगळा आहे. अंतःकरणातलं जे परिवर्तन आहे, जे ज्याचं झालेलं आहे, तो मात्र उकरड्यावर जरी बसलेला असला तर तो खरा साधू आहे. आणि ज्या जगात सांगू तुम्हाला, देव आहेच, देव वेगळा पाहायची गरज, पण देव पाहण्याकरता लागणारं जे ज्ञान आहे ते मात्र रामदास बाबाकडे आहे, गेंदाईकडे आहे, या संतांच्याकडे आहे. पण संतांचा महिमाचा मला कळत नाही, संतांचा आमचा संबंध काय हेच आम्हाला कळत नाही. आपण कीर्तन ऐकतो पण शो म्हणून, जुन्या काळात शो जायचं, पहिल्या शोला, दुसऱ्या शोला, तिसऱ्या शोला. आता एक शो आहे, एक तर संध्याकाळी 8:30 ते 10:30, नाही तर मग 7 ते 9 एक कीर्तन आहे. लोक शो सारखंच कीर्तन ऐकते. महाराज काय सांगा तुम्हाला, शो सारखं. महाराजांनी कोणत्याच पिक्चरची आठवण येऊ दिली नाही. मग महाराजांपेक्षा त्यांना एखादा पिक्चरच काढायला पाहिजे होता कीर्तन करण्यापेक्षा. दिग्दर्शक महाराज चांगले होऊ शकतात असे, एखाद्या सिनेमाचं. कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे, तुमच्या माझ्या हृदयातलं परिवर्तन करण्याचं ते विचार मंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि स्वतंत्र स्वतःच काही सांगण्यापेक्षा संतांनी जे सांगितलेलं आहे त्याची फक्त चर्चा त्याने करायची आहे, एवढाच त्याला अधिकार. मी कसा आहे, मी कुठं उभा राहिलो, मी कुठं खाली बसलो, हे ऐकाय करता लोक आलेले आहेत का? तुमच्याजवळ किती आहे किती नाही याची काही लोकांना गरज नाही. तुम्ही फक्त अभंगाविषयी बोला, त्याची आम्हाला गरज आहे. आणि त्या गरजेपोटी लोक येतात. बरीच माणसं जाणते असतात महाराज समाजामध्ये, ते बोलत नाही, पण टेक मार्क केल्याशिवाय ते मान्यता देतात. म्हणून आज जो अभंग घेतलेला आहे, या अभंगाबद्दलची तुमची एक चर्चा असेल. हा नैमित्तिक अभंग घेतला जातो. कधी हा अभंग कधी घेतला जातो? तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाला. बीजोत्सवाला हा अभंग घेतला जातो असं नव्हे. तुकाराम या शब्दाचा अर्थ कळण्याकरता रामेश्वर शास्त्रीनं जो आटापिटा केला तो फार महत्वाचा आहे. कारण बोलणारे जे शास्त्री आहेत ते शास्त्री तुकाराम महाराजांचे भक्त नव्हते, ते तुकाराम महाराजांचे शिष्य नव्हते, विरोधक होते, विरोधक. आणि ज्या दिवशी विरोधक तुमचं वर्णन करील त्या दिवशी खरं तुमचं वर्णन होत आहे. मित्र मित्राचं वर्णन करील, सासू जावयाचं हे वर्णन आहे पण यथार्थ नाही. पण यथार्थ वर्णन त्या दिवशी म्हणायचं की जो आपल्याला मानत नाही, जो आपल्याला विरोध करतोय, आणि त्याला नंतर कालांतरानं आपलं महत्व कळालं आणि तो म्हणतो मी ज्यांचा विरोध करत होतो ते माणसं योग्य आहेत, चांगले आहेत. रामेश्वर शास्त्रीनं तुकोबरायांचा नाही तो विरोध केला. मला सांगा महाराज, तुमचं आमचं प्रारब्ध चांगलं आहे, तुम्ही तुमच्या जन्मगावातच राहता, आनंदाची गोष्ट आहे. लोक हुशार आहे, सुशिक्षित आहे, पहिल्या इतका त्रास देत नाही महाराज लोकांना. पहिल्या इतका त्रास देत नाही. पहिले भलते 8 फूट लोक होते. मी आळंदीला गेलो, आमचं म्हातारं म्हणजे जुन्या पाटीलशाही, त्याच्यामुळे तो कुणबी राहून गेलं तसं मध्येच. हे जे कुणबी पहिलेच आपलं, पण ते असं धोतर धरतो गोळ झाला सगळा आपला. मी पाटील बी देशमुख, त्याला वाटलं कुणबी म्हणजे मग मागे जायचं काय झालं, पुढं झालं आणखी.
ते पुढे जात जाता मागली पुढे गेले पुढे झालं आपल्या हे पुढे चालतात मागली पुढे गेले झालातच नाही आणि आत्ताशी ध्यानात आलं आता जड चाललं विठ्ठल विरोधक किती कट्टर विरोधक होते. तुकोबरायांचा नाही नाही तो छळ केलेला आहे. थोडंफार वर्णन याच्यात आलेलं आहे. त्या अभंगाच्या काही चरणा प्रणाम गुरु वैकुंठवासी दांडेकर मामा म्हणायचे. जसे 4 वेद आहेत तसा तुकोबरायांचा गाथा हा 5वा वेद आहे. याला पंचम वेद म्हणायचे. ते काय म्हणायचे? पंचम वेद, 5वा वेद. कारण वेदाचं मंथन त्याच्यात आलेलं आहे, सार त्याच्यात आलेलं आहे. आणि त्या तुकोबरायांच्या अभंगामध्ये वेदाचा प्रगटपणा येऊ लागला. वाचा